मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण सोयाबीन वड्याची छान अशी मसालेदार भाजी बनवणार आहोत। अगदी नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशी। तर इथे मी ह्या छोट्या अशा सोयाबीनच्या वड्या मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवलेल्या आहेत। साधारण 10 ते 15 मिनिटं आपल्याला त्या पाण्यामध्ये ठेवायच्या। आता एक वाटण तयार करून घेऊ आपण। यासाठी या मिक्सरच्या जारमध्ये अद्रक, लसूण टाकायचा, टोमॅटो टाकायचा आहे आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। थोडासा लसूण सुद्धा टाकते, बारीक चिरलेला कोथिंबीर आणि आता हे याची पेस्ट करून घेते बघा। आता हे वाटून घेतल्याच्या नंतर कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत। तेल गरम होऊ द्यायचं। सगळीकडून तेल लावून घ्यायचं कढईला, म्हणजे ह्या वड्या ज्या आहेत त्या चिकटणार नाहीत त्याला। आता या वड्यामधलं जे आहे ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि या तेलावरती टाकायच्या आहेत। म्हणजे आपल्याला ह्या परतून घ्यायच्या तेलावरती, यामधलं पाणी संपूर्ण काढून घ्यायचं। सोनेरी रंग येईपर्यंत ह्या आपण परतून घेऊ। ह्या परतल्यामुळं भाजी एक छान होते चवीला आणि याचा जो सुगंध किंवा वास आहे तो येत नाही भाजीमध्ये। थोडासा असा उग्र वास असतो या वड्याला, तो येत नाही। आता यावरती आपण थोडंसं मीठ आणि तिखट टाकून घेणार आहोत, म्हणजे अजून चव येईल या वड्याला आणि भाजी पांचट लागणार नाही। तशा मस्त ह्या वड्या परतून घेतल्या, काढून घेते एका प्लेटमध्ये। आता याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ। तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालंय, यात आपण थोडीशी मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं मोहरी फुललं की यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। कांदा भाजलाय, आता त्यामध्ये आपण हे आलं, लसूण आणि टोमॅटो वाटलेलं मिश्रण हे टाकून घ्यायचं। हे सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे। एक 3 ते 4 मिनिटं आपण हे भाजून घेऊ, चांगलं असं तेल सुटेपर्यंत। आता याला तेल सुटलंय आणि मसाल्याचा छान असा सुगंध यायला लागला की यामध्ये आपण 1 चम्मच दही टाकणार आहोत। मोठ्या चम्मचने 1 चम्मच एवढं दही टाकायचं आणि हे सुद्धा यात परतून घ्यायचं आहे तेल सुटस्तोवर। मध्यम आचेवरच हे परतून घ्यायचं आहे।
आता दहीही व्यवस्थित असं आपण परतून घेतलं आहे तेलावर. आता यात अर्धा चम्मच बेसन टाकायचं आहे, चणा डाळीचं पीठ. छोट्या चम्मचने अर्धा चम्मच टाकायचं आणि हे सुद्धा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं. बेसन पिठामुळे याला छान असा घट्टसरपणा येतो बघा, दाटपणा येतो आणि भाजीसुद्धा मस्त लागते खायलाही. आता काही सुके मसाले टाकून घेऊ यामध्ये. हळद पावडर टाकू अर्धा चम्मच, लाल मिरची पावडर. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. धना पावडर 1 चम्मच, घरगुती मसाला 1 चम्मच आणि हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. आता इथे तुम्ही गरम पाण्याचा देखील वापर करू शकता किंवा मग थंड पाणी टाकून याला छान अशी उकळी काढू शकता. आता मी थोडंसं पाणी टाकते. फार पातळ करायची नाही ही भाजी आपल्याला. अशी दाटसर ग्रेव्ही झाली पाहिजे छान. अशी आपल्याला ही ग्रेव्ही तयार करायची आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा, अर्धा चम्मच किचन किंग मसाला टाकते किंवा तुम्ही गरम मसाला देखील इथे वापरू शकता. सर्वात शेवटी टाकायचा आहे चवीनुसार मीठ. आपण वड्या फ्राय करता वेळेसही मीठ टाकलेलं आहे आणि पाण्यात टाकलं होतं तेव्हा सुद्धा मीठ टाकलेलं आहे. त्या अंदाजे मीठ टाकायचं. याला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर अशी उकळी आल्याच्या नंतर ह्या वड्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आणि 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं यामध्ये. म्हणजे ह्या ज्या वड्या आहेत ना छान अशा या ग्रेव्हीमध्ये मुरतात. आता गॅस मध्यम करायचा आहे आणि हे 2-3 मिनटं आपण झाकण लावून शिजवून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता खूप घट्ट नाही ही ग्रेव्ही किंवा अशी खूप पातळसुद्धा नाही आहे. एक 2-3 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेतली आहे. आता वरून पुन्हा थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आणि ही भाजी सर्व करायची. तर ही सोयाबीनच्या वड्याची भाजी तुम्ही भाताबरोबर, चपाती, भाकरीबरोबर खाऊ शकता. अप्रतिम लागते आणि चवीला तर अगदी भन्नाट झाली आहे. मस्त, नक्कीच करून पहा अशा पद्धतीने. आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा नवीन झटपट रेसिपीसह.